वीणा म्हणजे नारदाचं वाद्य आहे, सरस्वतीचं वाद्य आहे. कीर्तनामध्ये वीणा लागतो, भजनामध्ये वीणा लागतो, कीर्तनामध्ये पखवाज लागतो, टाळ लागतो. याची विक्री दरवर्षी आमची आषाढी वारीमध्ये सगळ्यात जास्त होत असते. जास्तीत जास्त मागणी टाळ, वीणा आणि पखवाज या 3 गोष्टीला जास्त मागणी असते. माझ्या आजोबाचे वडील इंग्रजाच्या काळापासून आहेत. म्हणजे 5वी पिढी माझी इथं आत्ता सध्या ह्याच ठिकाणी. ऑर्डर झाला तर व्यवसायावर परिणाम होणारच, 100% होणार आहे. मग आता विणे गल्लीच उठली तर ती नवीन विणे गल्ली कुठं बसवायची हे अजून सरकारने आम्हाला सांगितले. आत्ता जर आम्ही 10 कामगार सांभाळू शकत असेल, जर रुटीन असेल तर त्यावेळेस 2 कामगार होतील, 8 लोकांची उपासमार होईल. धंदा कमी करावा लागेल, जागा कमी करावा लागेल. जोपर्यंत स्थायिक होत नाही तोपर्यंत काही करू शकत की जर एखादा जुना पखवाज रिपेरिंग करायचा असेल गावाकडे तर त्याला 5 ते 6 हजार रुपये लागतात. पण पंढरपुरामध्ये रोजचं गिऱ्हाईक असल्यामुळे तो 4 हजारापासून मिळण्यास तयार आहे. आपण जर पाहिलं तर पंढरपूरची आषाढी वारी ही सर्वात मोठी वारी मानली जाते आणि या वारीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्याच्या बाहेरून देखील भाविक भक्त या पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. लाखो भाविक भक्त येथे येतात. परंतु हे जे भाविक भक्त घराकडे परत जात असताना या ठिकाणी टाळ असेल, वीणा असेल, मृदुंग आणि या ठिकाणी ते बरोबर घेऊन जातात. या पंढरपूरमधून मोठ्या भक्तिभावाने घेऊन जातात. आपल्यासोबत हे पंढरपुरातील व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमका किती उलाढाल होते आणि नेमकं काय काय खपलं जातं या आषाढी वारीत, काय सांगाल? नमस्कार, आपलं नाव काय आणि काय सांगाल? नमस्कार, मी ज्ञानेश्वर नामदेव कोकाटे, विणेवाले. आमचे गेले 4 पिढ्यापासून विणे विकणे हा धंदा आहे. आता ही 5वी पिढी आहे. वीणा म्हणजे नारदाचं वाद्य आहे, सरस्वतीचं वाद्य आहे. जेव्हा आषाढी वारी चालू होते त्यावेळेस तुकाराम महाराजांनी वीणा घेऊन ही वारी चालू केली. त्यामुळे वीण्याला महत्त्व आहे. कीर्तनामध्ये वीणा लागतो, भजनामध्ये वीणा लागतो, कीर्तनामध्ये पखवाज लागतो, टाळ लागतो. याची विक्री दरवर्षी आमची आषाढी वारीमध्ये सगळ्यात जास्त होत असते. जास्तीत जास्त मागणी टाळ, वीणा आणि पखवाज या 3 गोष्टीला जास्त मागणी असते. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी वारी चांगली भरेल, 20% वाढ आहे, पण चांगली भरेल असा अंदाज आहे. जे वारकरी पंढरपुरात येतात ते वीणा आणि पखवाज घेऊन जातात. त्याचं कारण असं आहे की जर एखादा जुना पखवाज रिपेरिंग करायचा असेल गावाकडे तर त्याला 5 ते 6 हजार रुपये लागतात. पण पंढरपुरामध्ये रोजचं गिऱ्हाईक असल्यामुळे तो 4 हजारापासून मिळण्यास तयार आहे. त्यामुळे नवीन वस्तू घेऊन जाण्यात सर्व ग्राहकाचा नवीन वस्तूवर असतो. आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कॉरिडॉरचा प्रश्न गाजतोय. शेवटची वारी आपल्या ठरती की काय अशी स्थिती निर्माण झाली. आता सातत्यानं कॉरिडॉरवर बोललं जातं. तर मग आपल्या आता जी किती उलाढाल होतील, मग आता आपलं इथनं दुकान उठलंच तर काय परिणाम होईल? आता कॉरिडॉर हे सगळ्यांनी मोठे होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सगळ्यांना विश्वासात घेऊन तयार करणार आहे. त्याच्यामुळं ते कुठं जागा देतील, कुठं बसवतील ह्याच्यापेक्षा आम्ही कुठंतरी थांबू आणि नवीन पत्ता गिऱ्हाईकाला देऊ, त्याची ती जागा आम्ही फिक्स करू आणि पुढच्या आषाढी कॉरिडॉर विरहित होईल, कॉरिडॉरच्या नंतर होईल अशी आशा आहे. पण जिथं जागा मिळेल, जिथं सरकार आम्हाला बसवेल त्या ठिकाणी मी तयारीला आहे. दरवर्षी कमीत कमी ही वारी आम्हाला एका दुकानदाराला 10 ते 12 लाख रुपयाची होती. वारीच्या निमित्ताने 10 ते 15 दुकानं लागली जातात. स्थानिक दुकानं 4 ते 5 आहेत. दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी वारी चांगली भरेल. कॉरिडॉरची शेवटची वारी मांडली जाते तर चांगली व्हावं पांडुरंगाचरणी हीच विनंती. परंतु आता किती पिढ्या या व्यवसायात आहेत आणि मग किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी आहात या मंदिर परिसरात? आता गेले माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आजोबाचे वडील इंग्रजाच्या काळापासून आहेत. म्हणजे 5वी पिढी माझी इथं आत्ता सध्या ह्याच ठिकाणी आहे. ह्याच ठिकाणी आम्ही राहतो आहे आणि धंदा करतो. प्रशासनाने आपल्याशी बातचीत केली असेल, नोटिसा वगैरे दिल्या असतं, तर त्या संदर्भाने आपल्याला काय वाटतं? अजून तरी प्रशासनाने कुठल्याही प्रकारच्या आमच्यापर्यंत बातचीत केलेली नाही, नोटीस दिलेली नाही किंवा आखणी केलेली नाही किंवा कुठे रेड लाईट मारलेली नाही किंवा इथून जाणार आहे असं कोणतीही वाक्य किंवा कोणतंही चर्चेला आम्हाला सरकार आत्तापर्यंत बसलेलं नाही. समजा कॉरिडॉर झालं तर मग काय व्यवसायावर काय परिणाम होईल? कॉरिडॉर झाला तर व्यवसायावर परिणाम होणारच, 100% होणार आहे.
जी गुडविल आहे, जी जागा आहे, ज्या ठिकाणी लोक येऊन घेऊन जातात या गल्लीचं नाव विणे गल्ली आहे. इथं विणा मिळतो. ही लोकांच्या गेले कित्येक वर्षापासून पिढ्यानपिढ्या माहीत आहे. विणे गल्लीतून विणा घ्यायचा आहे. मग आता विणे गल्लीच उठली तर ती नवीन विणे गल्ली कुठं बसवायची हे अजून सरकारने आम्हाला सांगितलेलं नाही. सरकार काय म्हणतं नेमकं बघा? अजून तरी आमच्यापर्यंत काही आलेलं नाही. कोणती नोटीस आली नाही, कोणी आमच्यापर्यंत आलेलं नाही. फक्त त्यांनी दाखवतात की कॉरिडॉर होणार आहे, एवढं अंतर आहे. फक्त अजून प्रत्यक्ष काहीच कृत्या नाही. काय नुकसान होईल आपलं? नुकसान काय, जे माल आहे, जे कामगार, जे हातावर मोजण्याएवढे आमच्याकडं कामगार आहेत, ज्यांची पोटं ह्या धंद्यावर आहेत की हाताने करायचं आहे, त्या लोकांची उपासमार होईल. कारण आत्ता जर आम्ही 10 कामगार सांभाळू शकत असेल, जर रुटीन असेल तर त्यावेळेस 2 कामगार होतील, 8 लोकांची उपासमार होईल. धंदा कमी करावा लागेल, जागा कमी करावा लागेल. जोपर्यंत स्थायिक होत नाही तोपर्यंत काही करू शकत नाही. काय आव्हान कराल सरकारला, लोकांना, वारकऱ्यांना? आता वारकऱ्यांना आव्हान काय करू शकतो की बाबा, जर आपण सांगितलं की नवीन पत्ता आहे तिथे येऊन घेऊन जातील. पण सरकारला एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी म्हणजे जे विणेवाले असतील, भांडेवाले असतील, कपडे, प्रत्येकानं एक एक एरिया जर दिला तर ती लोक त्या ठिकाणी जाऊन तिथून खरेदी करतील असं आमचं एक म्हणणं आहे. आपण जर पाहिलं तर वर्षानुवर्षे जवळपास 4थी पिढी यांची या व्यवसायात आणि या मंदिर परिसरातील हे विणे गल्ली म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणी विणा घेण्यासाठी भाविक भक्त येतात. परंतु या ठिकाणी कॉरिडॉर झाल्यानंतर येथील जे दुकानदार आहेत, हे व्यावसायिक आहेत, यांचं स्थलांतरित होणार आहे आणि त्यामुळे यांच्या व्यवसायावर कुठेतरी परिणाम होईल अशी देखील भीती व्यक्त केली जाते. परंतु सरकार ने आम्हाला निश्चित अशी जागा द्यावी, त्या ठिकाणी ही गली बसवावी असं यांचं म्हणणं आहे. परंतु सरकार काय निर्णय घेते आणि हे व्यावसायिक काय निर्णय घेतील यावर सर्व अवलंबून असणार आहे. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.